विश्रांतीनंतर समय मुंबईच्या बातमीपत्रात दहीहंडीला आता 1 महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिलाय। शहरामध्ये अनेक मंडळांनी थर रचण्याच्या सरावाला सुरुवात केलेली आहे। यामध्ये महिला गोविंदा पथकही मागे नाहीये। 5 थर लीलया रचणारी महिला गोविंदा पथक आता 6 थर लावण्यासाठी सज्ज झाली आहेत। मुंबईमध्ये महिला दहीहंडी पथकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी होती। त्यावेळी गोरेगावचं स्वस्तिक मित्रमंडळ महिला दहीहंडी पथक उदयाला आलं। 40 ते 50 फूट उंचीची दहीहंडी फोडण्यासाठी मर्यादा असल्या तरी मनात अमर्याद इच्छाशक्ती आहे। कबड्डीतल्या राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या महिला खेळाडूंचा या पथकामध्ये सहभाग आहे। आम्ही जवळ गुरुपौर्णिमा असते म्हणजे 1.25 महिना आधी दहीहंडीच्या 1.25 महिना आधीपासून आमची प्रॅक्टिस सुरू होते। स्पिरिट आमचा आहे, कारण की गेल्या वर्षी पण स्वाईन फ्लू होता तरी सुद्धा आमच्या मुलींनी खूप स्पिरिट दाखवलं। आजही तुम्ही बघताय मलेरिया किंवा अजूनही कितीही तापाच्या साथी आहेत तरी पण मुलींचं स्पिरिट हे मुली दाखवतातच आहे। 5 ते 6 थर म्हणजे मुलींसाठी एवढे इनफ आहेत, कारण मुली एवढा वेट घेऊ शकत नाही की 7 किंवा 8 थर लावू शकतो। मग त्याच्यामुळे 5 ते 6 थर इनफ आहेत। अनेक राजकीय पक्षांकडून मोठमोठ्या दहीहंडींवर भरगच्च बक्षीस लावण्यात येतं, परंतु स्वस्तिक महिला गोविंदा पथक जिंकणारं बक्षीस एका चांगल्या समाजसेवी कार्यासाठी वापरतात। आमचं जे कलेक्शन होतं ते आम्ही म्हणजे आमचा सर्वात टॉपला जो मुलगा जातो, मुलगा मुलगी जी पण असेल त्याला आम्ही जो शिक्षणाचा वगैरे खर्च असतो त्याचा आम्ही त्याला असं म्हणजे हेल्प वगैरे करतो, म्हणजे असं सपोर्ट करतो आणि जे काही लागत असेल संघाला वगैरे त्याच्यासाठी सपोर्ट करतो। दहीहंडी उत्सव साजरा करायचा की नाही यावरून गोविंदा पथकांमध्ये आणि गोकुळाष्टमी समन्वय समितीमध्ये मतभेद निर्माण झाले होते, परंतु यावर्षी असं काही प्रसंग घडू नये अशी अपेक्षा गोविंदा उत्सवप्रेमी करत आहेत। कॅमेरामन संजीव जाधवसह किरण जाधव, समय मुंबई। याबरोबरच समय मुंबईचं हे बातमीपत्र आम्ही इथेच समाप्त करतोय। पुन्हा आपली भेट पुढील बातमीपत्रात। प्रणाम।